दुचाकीस्वारांनी पायी जाणाऱ्या महिलेची पर्स हिसकावली, 30,000चा फटका. शहरातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय परिसरातून पायी निघालेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना तळोद्यात सोमवारी सकाळी 11:30च्या सुमारास घडली. या पर्समध्ये सदर महिलेने लेकीच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा देऊन जमविलेली तब्बल 30,000 रुपयांची रक्कम होती. चंदा अमोल अहिरे असे पर्स पळविण्यात आलेल्या महिलेचे नाव असून भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे तळोदा शहरात खळबळ उडाली आहे. चंदा अहिरे या सोमवारी सकाळच्या सत्रात शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पैसे काढून पायी घरी जात असताना हा प्रकार घडला. अहिरे या चालत जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून धूम ठोकली. अचानक हा प्रकार घडल्यानंतर अहिरे यांना काही क्षण काहीच समजले नाही. पैशाची पर्स गेल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर आसपासचे लोक त्यांच्या मदतीला धावले, परंतु तोपर्यंत चोरट्यांनी पोबारा केला होता. लेकीसाठी जमवले होते पैसे. चंदा अहिरे यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा देऊन जमवलेले पैसे बँकेत ठेवले होते. मात्र ही रक्कम बँकेतून काढून त्या घरी जात असताना चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. चंदा अहिरे या बँकेत असतानाच किंवा बाहेरून त्यांच्यावर नजर ठेवून चोरट्यांनी हे काम केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निलेश साडी, गौतम बोराडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तळोदा शहरात बँकेतून घरी जाणाऱ्यांची लूट करण्याचे प्रकार आधीही 2 वेळा घडले. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट.